असं हे एवढं डोकं त्यातून बघायचं तो जेव्हा असं क्लिक करायचं तो फोटो निघायचा. आता काय म्हणतात कुठे गेला होता रे फोटो काढायला काढायला बरेचसे लोक म्हणतात ना फोटो काढायला तर चिंचा आहे का पाडायला आंबे आहे का पाडायला फोटो काढायला ठीक आहे. तर आता तुम्ही पुढे बघितलं तर ड्रोन ड्रोन हा शब्द ऐकलाय तुम्ही ड्रोन ड्रोन ऐकलेला ना जमिनीवर फिरतो कुठे कुठे विमान माहिती आहे विमान विमान सुद्धा एक ड्रोन सपोज वन ॲज यू लाईक म्हणजे हे विमान सुद्धा काय एक ड्रोन काय आहे ड्रोन ते ऑपरेट करता येतं वरती न्यायचं वरती असं न्यायचं असं. एकदा मी मुंबईहून याला बेंगलोरला गेलो होतो विमानात कुठे गेलो होतो आपण या रस्त्यावरून जातो ना सगळं आहे ना लगेच हा हा जो रस्ता माहिती आहे ना या गांधीच्या बाजून कोण आलेले कोण कोण या रस्त्याने कोण कोण येतं गांधीच्या बाजून तुमचं गाव आहे तिकडे तिकडे गाव आहे ना इकडे गांधीच्या बाजून इकडे येतात येतात ना तुम्ही हात वरती करा हात खाली करा एकदम रस्ता चकाचक काय का नाही बरोबर बरोबर. तर गंमत अशी आहे मग खराब रस्ता असेल तर खडखड की नाही मग माझा मित्र आणि वाघमारे सर पण होते आम्ही विमानात बसलो नवीनच बसलो तर गाडी असते ना गाडी फोर व्हीलर गाडी माहिती ना चार टायराची गाडी माहिती ना हा तर जेव्हा तो गेअर पडतो तेव्हा खडखड होतं थोडी गाडी होते आणि खडखड होतं का नाही हा मग सवय होती आम्हाला उंचावर गेलो आणि माझ्या शेजारी एक मित्र होता माझ्या कानात काय सांगत होता जर म्हणे आता तुटून हे विमान पडलं विमान संदर्भात तुटून पडलं तर आपण काय करायचं म्हटलं काहीच नाही करायचं सीधे उपर जायले काहीच नाही करायचं तिच्या पुढे जायचं वरती स्वर्गात जायचं त्याच्या पुढे प्रवास तोच रस्ता ना पुढे हा तसे आम्हाला ते सीट होती ना त्या सीटाच्या खाली ते पॅराशूट होत्या त्या थोडस एक हवाई सुंदरी एअर होस्टेस तर त्यांनी थोडस आम्हाला एक मिनिटाचं प्रशिक्षण दिलं होतं परंतु ते प्रशिक्षणाशिवाय आम्ही तिच्याकडेच पाहत होतो सुंदर असते बरोबर आहे हा मग मित्र खडखड पडलं सरळ विमान तर ते विमान सुद्धा कुठे उतरायचं कुठं त्याच्यामध्ये सगळं काय असतं सिस्टीम असते सगळी सिस्टीम कुठे उतरायचं किती धुक्यातून न्यायचं का काय हे जे ढग दिसतात ना आपल्याला ते सगळे ढग दिसतात ना त्या ढगांच्या कित्येक फूट वरून कित्येक मीटर वरून आम्ही प्रवास केला होता आणि दोनच वेळेस भीती वाटते डोक्यावर बसले तुम्ही स्विंग वर बसलेले ना असं याचं असं याचं पोहाडाच्या पाण्यात असतं तिकडे आणि तिकडे माहिती ना हा तर तसं झाल्यानंतर झालं काय की एकटा विमान असं उठतो ना टेकअप घेता ना तेव्हा पोटामध्ये मस्त हा भीतीचा गोळा म्हणतो काय भीतीचा गोळा आणि जेव्हा खाली उतरताना तेव्हा भीतीचा गोळा इतर वेळेस एकदम सगळं व्यवस्थित वाटतं एकदम परंतु गेअर टाकत ना गेअर प्रकट होतं आम्हाला रस्ता खराब असो तर मित्र हा जो ड्रोन होता या ड्रोनचा उपयोग पूर्वी याच्या अगोदर ड्रोनचा उपयोग काय करायचे एखाद्या ठिकाणी असं विमान ड्रोनच्या उड्डाणीचा फोटो काढायचे बघा लग्नामध्ये गेले नाही तरी मोठ्या लोकांच्या लग्नात आपल्यात नाही हा मोठ्या लोकांना याच्यामध्ये ड्रोन असं तुमच्या वरून जातं किती माणसं आहेत ते सगळं गोळा करतं आणि सगळ्यांचे चेहरे वगैरे दाखवतं हे सगळं झाल्यानंतर हे असं झालं ना का याच्यामध्ये आता मग फोटो काढणे याचा उपयोग काय होता फोटो काढणे शूटिंग करणे मोबाईलवर शूटिंग करतो ना हा मोबाईल मध्ये शूटिंग करतो शूटिंग काढणे याचं काम होतं किंवा जो पहाडी भाग आहे पहाड म्हणजे उंच डोंगरावर रस्ता नाहीये तिथे एक माणसं अडकलेले आहे त्या ड्रोनच्या द्वारे त्यांना वगैरे ते पोहोचवलं जायचं कारण काय माणूस 10 दिवसापासून आहे उंच डोंगरावर अडकून बसला आणि 10 दिवसापासून जेवणच केलं नाही एक चहा आणि एक बिशी पाठवलं तरी होईल का नाही आणि जेव्हा जेव्हा महापूर येतो त्या महापुरामध्ये जेव्हा लोक अडकून बसतात तिथे त्यांना पोहता येत नाही आणि तिकडे
राहतात त्यांना चहा नाश्ता पाणी. आता आपल्या भारतामध्ये किंवा शत्रूचं हेरगिरी करण्यासाठी तर शत्रू सैन्य आहे तर दुसऱ्या देशाचे ड्रोन इकडे येतात आणि हेरगिरी करून निघून जातात. त्याच्यासाठी सैन्य दलामध्ये याचा पूर्वीचा काही वापर होत होता. परंतु आता नुकताच आधुनिक टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून आता शेती व्यवसायामध्ये ड्रोन घुसला आहे. कुठे घुसला? शेतीमध्ये. कुठे? ऍग्रिकल्चर. तुम्ही तुमचे आई वडील वगैरे तुमचे शेतकरी आपल्या पाठीवर एक पंप घेऊन असं वाजवतात ना, वाजवतात. काय करतात? काय करतात? पाठीवर एक पंप असतो आणि असं असं करतात. म्हणजे काय खाजवत नाही. काय होतं? फवारा मारतात. काय मारतात? आता मी सुद्धा 2 दिवसापूर्वी वांग्यावर फवारा मारत होतो. याच हातात ते येणार होतं. असं असं करता करता काय इकडं हात असा झाला होता वरतीच झाला नाही. करतो ना असं गेर असतो वर करतो गेर करतो ना. तर असं करून माणसाला विविध आजार होतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता या ड्रोनचा शिक्काव ते ड्रोनला कृषी क्षेत्रामध्ये आता हा 25 किलो पर्यंत परवानगी आहे. भारतामध्ये किती किलो पर्यंत? 25 किलो पर्यंत परवानगी आहे. तुमची पाठीवरची शाट असते ना, हा हे ओझा ओझा आपल्या याच्यावरचा टप्पल जेव्हा दप्तर तर 25 किलो पर्यंत त्याला परवानगी आहे. कारण का जास्त जर परवानगी दिली तर लोक काय करतील? याच्यामध्ये बॉम्ब भरतील. बॉम्ब हा मनकड गावावर टाकायचे ना, दांडीच्या बाहेरून असं असं करेल. हे घेऊन टाका मनकड असावर हा. म्हणून 25 किलो पर्यंत परवानगी आहे. आणि शेतीच्या याच्यामध्ये साधारणतः 10 ते हा जो ड्रोन आहे एक तास चार्जिंग केलं होतं 20 ते 25 मिनिटं याला चार्जिंग करायला लागतात. आणि एक तास चार्जिंग केल्यावर 10 ते 15 मिनिटं शेतीसाठी आता आम्ही एक मॉडेल म्हणून आणलेला आहे. तर हा जो ड्रोन आहे हा ड्रोन आपल्या आता शेतीमध्ये तर साधारणतः 1 एकर शेती आहे. ऊस असेल भुईमूग असेल किंवा तुमचं भात असेल गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल किंवा सोयाबीन वगैरे काय असेल टमाटे वगैरे असतील तर 1 एकर म्हणजे साधारणतः 2 एकर असेल तुमचा कॅम्पस. त्याच्यामध्ये 1 एकर शेती फवारायला 5 ते 7 मिनिटं. आणि 1 एकर शेती फवारायला त्या शेत करण्याला तो पंप हालवून काय अख्खा दिवस लागतो. आणि पाणी पण जास्त लागतं. कारण पाणी तो औषध या जमिनीवर पडलं तर औषध या जमिनीचा पोत आहे तो खराब होतो आणि जमीन खराब होतो. तर याच्यामुळे हे नेमकं औषध आहे ना, औषधाची बचत होते नेमकं औषध करतं. म्हणून ही जी आहे ही औषधाची टाकी आहे. कसली? औषधाची टाकी. जसं इथं मोटरी आहे तिथे याच्या खाली पण मोटर आहे. काय असं तर ती मोटर फिरते आणि याच्यातून स्प्रे उडतो. म्हणजे असं थेंब तुषार स्प्रे म्हणजे काय म्हणतात त्याला? तुषार जे असतात ते तुषार उडतात. मग हा ड्रोन आहे आता कुठे काम करतोय? शेतामध्ये. कुठे? काही सर आहे आपले सर आहे इथे बसलेले आहेत आणि त्यांचं शेत आहे. इथून साधारण याची रेंज आहे 1.5 किलोमीटर. किती? 1.5 किलोमीटर. सरांचं शेत आहे इथं. सर शिकवता तर आता औषध मारून टाकू आपण. त्या ड्रोन मध्ये औषध भरतील 10 लिटर औषध भरतील अमुक काय बाजूला जाऊन आणि इथूनच ते उडवतील. आणि ते अगोदर जीपीएस सिस्टीम आहे ना, जीपीआरएस सिस्टीम आहे का? जीपीएस सिस्टीम आहे. त्याच्यात माणूस कुठे गेला, हा मोबाईल कुठे काय कुठे काय करतो, कुठे लपून बसतो डोंगरावर का कोणत्या गावाला कोणत्या याच्यासाठी ते सगळं आता दाखवतं. आता चोरी करता येत नाही. पूर्वीच्या काळी लोक म्हणे पाण्यात पाहता तरी नाही समजायचं लपत नव्हतं असं समजतंय. पाण्यात पाहता तरी लपत नव्हतं. बुडबुडे निघतात की नाही? एक्शन करून बघा. याचा अर्थ असा आहे अशी हवा बाहेर सोडणे हा नैसर्गिक क्रिया आहे. जे आपल्या मुलात नको आहे ते सगळे बाहेर टाकतं. त्याच्यामुळे काही शरमायचं काम नाही. बरोबर ना? तर याच्याने सगळी बचत होते. आणि असा हा ड्रोन आता शेतीमध्ये आणि याचं ट्रेनिंग पण मिळतं. आणि विशेष करून 1 जानेवारी 2024 पासून महिला बचत गटांना हा ड्रोन उडवण्याचं प्रशिक्षण देणार आहे. ज्या मनकड गावामध्ये जे महिला बचत गट त्याच्याकडे ड्रोन येणार 3 लाखाचा. कोणाला औषध फवारायचे ते फवारून घेणार. आणि स्टोरी आपण राहील सरांचं शेत आहे आणि त्या बारीवर शहरात जाणार नाही. इथे औषध टाकतील या ड्रोन मध्ये आणि इथून ऑपरेट करतील. तो ड्रोन जीपीएस मॅपिंग केल्यानंतर जेवढे क्षेत्र मॅपिंग करून आल्या अगोदर
कालच करून आले आणि ते मध्ये मोबाईल मध्ये सेटिंग करून ठेवलं. तर इथून उडवल्यानंतर त्याला कमांड देतील सर ऑटो मोडवर जातील आणि ऑटो मोडवर गेल्यानंतर हा ड्रोन एकटाच जाईल 1.5 किलोमीटर पर्यंत आणि त्यांनी जीपीएस सिस्टीम केलेली ना थोड्या याच्यावर औषध मारून सर्वांच्या जवळ हळूवारपणे आणि झाले का नाही. कष्ट कष्ट लागले कष्ट लागले जावं लागलं. श्रमाची बचत कष्टाची बचत होते पाण्याची बचत होते औषधांची बचत होते वेळेची बचत होते. म्हणून हे तंत्रज्ञान चांगलं आहे की नाही. चांगलं आहे ना. हा तंत्रज्ञानाचा वापर आपण चांगल्या पद्धतीने जसा केला हा विश्वास सर मग आणि हा ड्रोन पडला तर तुम्हाला काही लागणार नाही घाबरू नका. हा हो सर्वसामान्य सर्वांचा प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट या जगामध्ये दररोज खायचं ते सुद्धा परवडत नाही. खायला मिळेल बरोबर आहे. हा या जगामध्ये कोणतीही गोष्ट परवडण्यासारखी नाही आहे. म्हणून पूर्वीच्या काळी शेतात शेतकऱ्याला ट्रॅक्टर परवडत होता का नाही. मग लोक काय करायचे अख्खा गाव म्हणून थोडे थोडे वर्गणी करायचे महिन्याकडे एक ट्रॅक्टर घ्यायचे सगळे थोडं थोडं नांगरायचे. म्हणून आता हे काय करणार सरकार हा 9 लाखाचा मिळतो 9 लाखाचा आहे. सोड काय घाबरायचं नाही. घाबरू नका. रे वरती किनारी बस आणा. हा त्याचं काय चार्जिंग आणि 7 लोक आले होते.